नाशिकमध्ये आज आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम होतोय तो म्हणजे कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक समिट। तेव्हा या दोन्ही कार्यक्रमांचा भव्य शुभारंभ होतोय। उद्योग समिटच्या माध्यमातून 15 ते 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार होण्याची शक्यता आहे। तर आगामी कुंभमेळा या पार्श्वभूमीवर नाशिकच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार आहे। हॉटेल गेटवे इथं मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत। तर नाशिकमध्ये आज या सगळ्या घडामोडी घडणार आहेत। याच बाबतीत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, आज दोन महत्त्वाचे हे कार्यक्रम म्हणता येतील। एक तर नाशिकच्या पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी उद्योग संमेलन होतं आहे, यावर लक्ष असेल आणि त्याचप्रमाणे धर्मध्वजारोहण होणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद इथे आलेले असल्याचं कळते। काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? कुंभमेळ्याचा आगाज एक प्रकारे आज केला जातोय असं म्हणता येईल। खरं म्हणजे कुंभमेळा हा 31 ऑक्टोबरला याच वर्षी ध्वजारोहणानं सुरू होणार आहे आणि तो 2 वर्ष चालणार आहे। पुढील वर्षी खरं म्हणजे स्नान वगैरे सगळे जे काही सुपस्कार आहेत ते या ठिकाणी पार पडतील। मात्र धर्मध्वजा ही सगळ्यात महत्त्वाची असते, जी त्र्यंबकेश्वरमध्ये 2-3 दिवसापूर्वी उभारण्यात आली आणि आता नाशिकची धर्मध्वजा ही उभारली जाते ती काळाराम मंदिरामध्ये। यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सपत्नीक उपस्थित झालेले आहेत। मुख्यमंत्री दुपारी 2-3 वाजेपर्यंत नाशिकमध्ये पोहोचतील आणि संध्याकाळी 4:30 ते 6च्या दरम्यान काळाराम मंदिराच्या शिखरावर ही धर्मध्वजा उभारली जाईल। एकूण 70 फूट हे शिखर आहे आणि त्याच्यावर जवळजवळ 21 फुटाचे ही धर्मध्वजा उभारली जाणार आहे। 11 फुटाचा हा ध्वज असणार आहे, ज्यावर वेगवेगळी जी काही धार्मिक प्रतीकं आहेत ती या ठिकाणी यावर असणार आहेत। त्यामुळे 100 फूट उंचीवरून आपल्याला ही धर्मध्वजा नाशिकच्या पंचवटी परिसरात पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही। याची संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनानं गेल्या 2 दिवसापासून केलेली आहे। आज जवळजवळ 10 पेक्षाही अधिक VVIP या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे उद्योगमंत्री उदय सामंतसुद्धा या ठिकाणी हजेरी लावतील। त्याचबरोबर नाशिकचे दादा भुसे, छगन भुजबळ हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतील। एकूणच जर बघितलं आपण तर कुंभमेळ्याची सुरुवात एक प्रकारे तयारी जी आहे ती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला येईल। एक प्रात्यक्षिक वाहतुकीच्या समस्यांसाठी सुद्धा पोलिसांना अनुभवायला येईल। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या धार्मिक कुंभासोबत उद्योग कुंभसुद्धा या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता सकाळी ताजमध्ये हॉटेल ताजमध्ये या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे। एकूण 15 ते 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही नाशिकच्या विविध परिसरात येणार आहे। औद्योगिक वसाहती आणि विविध उद्योगांच्या माध्यमातून ही गुंतवणूक चे करार जे आहेत ते आज या ठिकाणी पार पडतील। त्यामुळे एकूणच आजचा संपूर्ण दिवस हा VVIPचा राबता असणारा आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळणार। निश्चितच जरूर या सर्व नाशिकमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा योगेश। वेळोवेळी आपण अपडेट जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।